हॅलो गाईज, पाहू शकता आज आपण आपल्या एकदा ब्लॉग घेऊन आले तुमच्या इथे नवीन. आज आपण चाललोय माथेरानला. आपले दोन भाऊ आहेत समोर, बेनका आणि तुषार, हे बघा. आणि आमचा अचानक बाहेर प्लॅन झाला मस्तपैकी. मी जस्ट उठलो, उठलो म्हणजे जस्ट झोपलेलो. ते अचानक मला बोलले आपण जाऊया माथेरानला फिरून जाऊया. मग मी काय बोललो, मी पण बोललो चला जाऊया मस्त माथेरानला. मी पण माझा ब्लॉग सोडला नव्हता 2-3 दिवसात. मी चिल्लीला सोडला, तोच माझा एक लास्ट ब्लॉग होता. बाकी मी ब्लॉग सोडला नव्हता. ठीक आहे. आणि हा बिहारी बघा, आमचा बिहारी बिहारी किती झालाय, किती झालाय तू, किती अंधेरी किती झालाय, काम करने जाना है. आज कमाएंगा कल खाएंगा, किस्मत पे भरोसा रख, प्यार दूसरे बार में हो पाएगा. आणि मी तुम्हाला माझ्या मी फर्स्ट टाइम ना मॉर्निंग शूट करतोय, ते पण 10च्या आसपास. बघा 10 वाजलेत आणि हे दोघांच्या मुले मी आज शूट करतोय. आपल्या बँका मला बोलला आपण जाऊया माथेरानला मस्त फिरून या, तिथे चांगले चांगले वाटतं व्ह्यू आहेत की नाही. तिथं माथेरानला मेन बोलू तर पहिल्यांदा चाललोय. पहिल्यांदाच चाललोय आम्ही पण तिघं पहिल्यांदाच चाललोय. आता तिकडचं काय आम्हाला माहिती ना बदलापूरचा आमच्या तिथं माणसं कोण राहत नाही. हा, साहेबचा मित्र आहे अनिल. अरे अनिल तर इथे राहायचं ना, बाबा इथे राहायचं ना, इथे आपल्या संतोषला. तर आपल्या इकडनं एक मित्र म्हणजे भेटणार, त्या टेन्शन नाही. जेवणाची खाया पियाची सोय आहे बस, बाकी कसली नाही ना. अरे सगळे बघताय ना, सोयी बी काय बोलू नका, ते रागवतील. ते बोलते ब्लॉग मध्ये चालले की भलते कारणासाठी चालले. मी एक तिथे माथेला ट्रेन बघाली, ती पण ट्रेन चालू आहे की बंद आहे. आहे ती नाही रे, माथेरानची ते छोटीवाली. संडे आहे. हा भाऊ, आज संडे पण आज वाटतं मेगा ब्लॉग लागला ना का असी येते ना ओला बुक. कमेंट मध्ये सांगा ओलाने येऊ की ट्रेनने येऊ. ठीक आहे, चांगले चांगले कमेंट करून टाका, सांगा ओलाने याच्याने यायचं. नाही तर भाऊ आमचे पालखी चालतात भाऊ लोक, ते पदयात्रे येऊ शकतात. स्लो स्लो पाणी बॉटल आताच आम्ही घेतले, कॅरी केले चालण्यासाठी. ठीक आहे, चला. हे बघा, हे पुन्हा आपली भावाची जागा आहे बँकरची. हा ठीक आहे. तुम्हाला फ्लॅट बीट काय पाहिजे असेल ना, बुकिंग बिकिंग टोकन विकन द्यायचं असते ना, ते कमेंट मध्ये सांगा. नंबर तुम्हाला देतो डिस्क्रिप्शन मध्ये. आणि आपल्या भावाची जागा आहे पुन्हा. अहो हा कुठचा कुठचा. आणि भाऊ हा ना आपला बँकर भाऊ ना एक जॉब करतो. ते सांगत नाही तुम्हाला कुठचा जॉब करतो. तुम्हाला हे फ्लॅट बीट घ्यायचे असतील ना तर नका घेऊ, खाली वर पस्ताव ना. मग इथे ना लय महाग आहेत. हा भाऊ, भावाने लोकांनी एक जॉब आणलाय, ते तिथेच जॉब करतात, ते सांगतील. दुसरं भाऊ सांगा काय बोलताय तुम्ही. संपर्क साधा, लग्न करायचं असेल तर संपर्क साधा, पण नाव नका विचारू कंपनीचं. अच्छा, कंपनीचं नाव नको विचारू. आपले भाऊ लग्न एक्सपर्ट आहेत. भाऊला 3 मागण्या आलेल्या, मग भाऊ बोलला मी नाही करणार, माझ्या हातात फॉर्च्युनर येणार तेव्हाच मी पण करणार. टायर दाखव. हा बघा, एक टायर आहे बघा, एक टायर. ठीक आहे, आज आपली फॉर्च्युनर ह्याच्यामध्ये आहे, प्रोसेसिंग मध्ये आहे. आज एक टायर भेटलाय आपल्याला, अजून 3 टायर बाकी आहेत. ठीक आहे, ती पण लवकर येणार. 2027 मध्ये आपली गाडी उभी राहणार मस्तपैकी, ब्लॅक वाली. रोला जमाने काय, रोला काय बोलते पब्लिक. तुम्हाला माहिती आहे आम्ही तिकीट काढायला आलोय, पण यांना माहितीच नाही कुठचा देशान आहे. बदलापूरला उतरायचा की कुठला उतरायचा. त्यांना पिरी पिरी. मी काय बोलतोय माहितीये तुम्हाला, तुम्हाला एक पण स्टेशनचं नाव नाही माहिती, आणि आपण चाललोय माथेरानला. ठीक आहे, तुम्हाला कुठं उतरायचं ते पण नाही माहिती, ना मला माहिती ना ते तुषारला माहिती. मग जाऊन काय गोल फिरायचंय का. आणि मुलांना मेगा ब्लॉक लागला तर पुन्हा खर्च आपले मंडळी देणार. आपण नाही देणार. आपण देणार सर्व देणार. चला, पण आपलं आता कुठे दादर स्टेशनला जायचंय ना. तिकडून फास्ट ट्रेन जाते काय, फास्टनेच जायचं ना. हा भाऊ, फास्टनेच जायचं. चढायला वेळ तिकडे भेटणार ना आपल्याला. नाही, संडे आहे ना, आज बंद. तरी पण भाई संडे असं काही पब्लिकला लाटता उसा नाही मारणार आम्ही, पण धक्का बुक्का मारणार आम्ही.
माझी वस्तू नको भरायला, माझी लय वस्तू लय महाग आहे. ठीक आहे, हे बघ प्लॅटफॉर्म आले आपल्या सांताक्रूजचा. चौका चौका. बघा रविवार आहे, ही गर्दी बघा, एवढी गर्दी आहे ना आज पण. उत्तर जायला नाही भेटत. हे धक्का धक्का बुकी नका करू, हे धक्का बुकी नका करू. हे बघा, हे बघा धक्का, हे पिंक धक्का बुकी नको. साईडला साईडला चाल. कुठे जायचं पिंकत? असं वाटतच नाही मला आज रविवार आहे. असं वाटतं मला आज सोमवार आहे. एवढी गर्दी आहे ना इथे. चला आपल्या इथे जायचं. चला. आज तर मजबूत गर्दी आहे. हे बघा, ही गर्दी बघा. आज जायला भेटेल की नाही भेटणार ते नाही माहिती. मी ना बोललो ना बाईकने येऊया मस्तपैकी, पण भाऊ आता बाईकने काय तर येत नाही. पहिला गर्दीत तर शॉक आहे वाटत जायचा. बाईकचा विषय हार आहे ना, आमचा विषय एवढा हार आहे ना, काय बोलणार. पण बोलून मतलब नाही. ठीक आहे, पहिले ना गावात आहेत पाठी मधून मधून बघतात मला. मी असं इथे ब्लॉग करतोय ना ते पब्लिक मध्ये, पब्लिक विचार करते मी काय चाललंय याचा, त्या पोराचा काय करते रे बाबा. गर्दी बघा ही. सो असं वाटतंय ना सगळी पब्लिक फिरायला चालते. एवढी गर्दी कधी असते त्यालाच नाही माहिती. मेन गोष्ट तर मला पण नाही माहिती ही गर्दी कशाला झाली. किती माहिती काय बांधतंय रे. बस रे बेंकर, एका डबल इथे हो. इथे एअरफोन आहे, पाहू शकता. इथे ना फुल स्कॅम चाललाय. इथे एअरफोनचा मस्त स्कॅम चाललाय. तुम्ही इथे येऊ नका, इथे स्कॅम चाललाय. ठीक आहे, हे 50ला एअरफोन विकत होते, आम्ही घेतलेले पण आम्हाला आवडले नाही. मग तुम्ही बघा हे बुक घ्या. हे बघा ही बुक बी घ्या मस्त. आपला भाव विकतोय, भाऊ बेंकर घेतोय पण घेता मस्त. भगवद्गीता घ्या, राधेचा जाप करा. भाऊ ही काय आहे? 500 जाऊ दे. गर्दी बघ आहे ही काय ते. भाऊ मोबाईल मध्ये जायची संख्या जास्त असतील. माझ्यासोबत उद्या खाणं आहे काय गम नाही. पण समोर ट्रेन आले आणि एवढी गर्दी आहे ना इथे, पाहू शकतो. हे बघा पुन्हा पाट्या झाली पब्लिक फिरायलाच चालले ते, विला चालले कुठे चालले माहिती नाही. पण एवढी गर्दीत तर मी कधी सफर केला नव्हता. हा फर्स्ट टाइम मी करतो. मी जातो ना बाईकनेच जातो. मेन गोष्ट तर काम आहे बाजूला जाऊन बाईकने सफर करतो. मग एक ट्रेननी सफर करणं म्हणजे बाबा एकदा मी केलेला, पण माझ्याकडनं ना मोबाईल चोरी झालेला, खिशातनं गायब झालेला. आम्ही फायनली आता ट्रेनने उतरले. माझे हाल बघा कसे झाले. एवढी गर्दी होती ना, पुन्हा वाट लागली ट्रेन मध्ये. तुषार आज गर्दी किती होती आतमध्ये? खूप आहे, खूप म्हणजे किती. हे बघा पाणी बॉटल पिते, असं वाटतं पुन्हा चक्का सारखं झालंय पुन्हा माहितीये. पाणी घे. बघा आम्ही आलो आता इथे. आता आपण जाऊ आता मस्त वगैरे पुढे. तुम्हाला दाखवतो एक एक व्ह्यू किती चांगले येतात की खराब येतात, की दिवस कसा जाते आजचा. आता 2 मित्र अजून येत आहेत तिकडनं बाईक घेऊन, आमच्या इथेच जातात वाटतं. वांगलीला उतरलो आता, शेजूला जायचं. अजून काय आमच्या मित्राचा काय पत्ता बित्ता नाही. आम्ही आता इथे बसतो मस्त पैकी टाइमपास करतो. काय बाजूलाच एक मस्त ट्रेन आले, ट्रेन मधनं एक एक माणसं उतरत आहेत. आम्ही त्यांना बघतोय बघतो आम्ही कसे उतरतात कसे चढतात. आम्हाला माहिती नाही कसे उतरायचं ना कसे चढायचा. तुम्ही सांगा कसे. ठीक आहे, चला आपण आता निघालोय. आता आम्ही उतरतोय खाली प्लॅटफॉर्मच्या ना. आपले 2 मित्र वाटतं बाहेर उभे आहेत बाईक घेऊन. नाश्ता विषय तर काय केला नाही अजून, जाऊन नाश्ता विषय करतो. पेट में रहेगा तो कुछ तो बोलूंगा नाही तो नाही. काय आम्ही आलो आता नाश्ता करायला. पुन्हा गाव फिरून आलो तिकडनं आणि बाजूला दुकान होतं. आम्ही पुढे जाऊन आलो, मग वापस पाठी आलो. नंतर माहिती पडली काकांचं चांगलं दुकान आहे, गरम गरम वडापाव बनवतात ते बघा. आम्ही आता खातो. तुम्हाला खायचं असेल तुम्ही पण खायला या. ॲड्रेस पाठवतो. बदलापूरला या खायला. आमचा नाश्ता विषय झाला. आता आम्ही निघालोय.
ते बघा आपले दोन्ही मित्र आले आहेत ते बघा ते समोर बाईक चालते आणि एक बाई आपला मित्र झाला आम्हाला बाईक चालवते ते पण आपल्या आपल्याला माहिती नाही. छोड़ के गमों की बाहों को मरोड़ के खुशी खड़ी है जिस मोड़ पे we got to go that way we got to go that way कोई गलत या कहे सही हमें किसी की परवाह नहीं जाने जहां भी लगे जिंदगी we got फुल एन्जॉय लाईफ चालू आहे. अजून नाही मजा येणार आहे. ठीक आहे अजून आमचा म्हणून गोष्ट जर तुम्हाला सांगायच्या पुढे जाऊन सांगू ना तेव्हा सांगू पाहू शकता. आता मी गाडी चालवतो. आमचा माथेरानचा प्लॅन पुन्हा चॉपच झाला. मेन गोष्ट आम्ही माथेरानला गेलेलो पण तिथे ना माथेरानला आतमध्ये जायला देत नव्हते काय ते इश्यू झालेला म्हणून माथेरानला आम्हाला जायला नाही भेटला. पण आम्ही आता दुसऱ्या स्पॉटला चाललोय. हे बघा समोर चाललोय तुम्हाला दाखवतो मस्तपैकी व्ह्यू किती चांगला आहे. आता बाईक तर मी चालवणार आहे. तो चालवणारा जरा घाबरतोय घाटामध्ये चालवायला पण मी चालवणार आता बाईक. ठीक आहे माझ्या आता पाठीपासून माझे मित्र व्ह्यू काढणार पण मी बाईकच चालवणार आहे. ठीक आहे घाटामध्ये चालवलं मला एवढी मजा येते ना तुम्ही बघा कसं चालवतो मी घाटामध्ये. ठीक आहे आपल्याला लॉंग रूटला लय जायचं आहे आपल्याला काही चान्स भेटत ना जायला. ठीक आहे आपल्याला लय अजून लय जर्नी बाकी आहे आपली फिरायची. तुम्हाला पण घेऊन फिरणार मी पण घेऊन फिरणार. ठीक आहे चला go that way we got to go that way अब जो भी हो जाने दो. मी आता व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे माहिती आहे इथे मस्तपैकी. माथेरानला जायला नाही भेटला आम्ही फक्त इथे आलोय बघा व्ह्यू बघा. ते समोर ट्रेन आहे इथे. ठीक आहे नाही मी आता चालत चाललोय. एक नंबर व्ह्यू आहे हा व्ह्यू बघा. काय एवढा एन्जॉयमेंट आहे ना इथे. फुल थंडी बिंडी मस्त पैकी गाता बिलता आहे मस्त. हो हे बघा पब्लिक कुठं बसले बघा. हे बघा दिसते तुम्हाला पब्लिक. आणि आम्ही आता चालतोय ट्रेनमधनं. असं उद्या मजा येते ना एक नंबर. एन्जॉयमेंट ना करायचं आहे ना तर मित्रांनो लोकांबरोबरच करायची असते. त्याच्यात तर जेवढी मजा येते ना बाकी काय नाही. जर तुषार भाऊ बघा काय होतं तुषार भाऊ मस्त चाललंय भाऊ व्यवस्थित भाऊ कसं चाललंय एकदम कडक एकदम काय बघा फुल एन्जॉयमेंट करते की ना बाबा. एन्जॉय आता आम्ही तिकडे जाणार आहे वर तर बरं आम्ही जाणार आहे एन्जॉय बसायला. पण आपण आता 5-10 मिनिटांनी तुम्हाला व्ह्यू मस्त पैकी दाखवून नंतर आपला ब्लॉग एंड करू. आता पाटणा ट्रेन तर आम्ही मेन तर माथेरानला जाणार होतो. माथेरानला आम्ही गेलेलो पण तिथे मोठा भलता शॉट झाला म्हणून आम्ही गेलो ना तिथे. पुन्हा ट्रेन बिन तर काय आली नाही. एक तर गाडी ठीक आहे. पलटी झालेली त्यामुळे त्यामुळे काय तिथे गाडी वाटतं पलटी आली ट्रेन. आणि ही ट्रेन एक पाटणा येते पुन्हा माहिती ना कुठची ट्रेन आहे. पाटणा एक मस्त वेगळी ट्रेन येते जुजुक गाडी एवढी स्लो ट्रेन येते ना असं वाटतं त्याच्यापेक्षा मी फास्ट मी जाऊ शकतो चालत. ठीक आहे एवढी ट्रेन स्लो आहे ना याला काय मजा येते ट्रेन मध्ये तेच ना समजत आहे. असं वाटतं मी धावत धाप चालत पण ट्रेन बघा किती स्लो आहे बघा. भाई सब आए बोले सब आए बोले सब हाथ दिखाओ सब हाथ दिखाओ. देखा सब हाथ दिखा रे हाथ दिखाओ सब. याला काय मजा येते ट्रेन मध्ये. हाय दाखवा हात. हे बघा आमचे ट्रेन वाले पण हात दाखवतात आम्हाला बघून. ठीक आहे चला. आणि हे बघा आपला व्ह्यू बघा. व्ह्यू काय एवढा डेंजर आहे ना व्ह्यू. वा बोलतात ना स्वर्ग. हे बघा व्ह्यू कोणाला बोलतात याला बोलतात व्ह्यू. अच्छा यालाच बोलतात व्ह्यू. हे बघा आपण ना आता समोर ना दादूस पकोडावाला तो माझ्या रिस्टार एवढा फेमस आहे ना ते बघा. हा दुकान आहे त्याचा. आणि आपण आता ना जस्ट त्यांच्या इथनं झालोय पुन्हा. आणि दादूस पकोडावाला भाऊ बघा ब्लॉगर टॉप लेवलचा ब्लॉगर आलेला आहे भाऊ. टॉप लेवलचा ब्लॉगर आहे. पण आता आपला दादूस आहे ना त्यांची खासियत ना आपण आता बघू. जस्ट मी वर गेलेलो फिरायला
आणि आपल्याला जस्ट आपण खाली उतरलो ना आपल्या दारूस पकोडायला भेटलाय. आणि हे बघा हे रेसिपी ना आपली सध्या खासियत अशी आहे ना पुन्हा संपलेला आहे. ठीक आहे त्याचा पुन्हा माल संपलेला आहे मस्तपैकी. आणि आपला दारूस पकोडा पुन्हा हे झालाय सगळ्या संपलाय. आता आपला दारूस काय दाखवू नाही शकत. थोडा दारू बघतो आपल्याला आता फक्त खाण्यापुरता बस खाण्यापुरता सगळं इलाज खाण्यापुरते पुन्हा संपलाय. आणि आपला भाऊ आता ना काहीतरी सांगते सांगा काय ना बाबा भाऊ काय सांग. कुठं जातो तू? मी सांदावतला जातो. सांदावस ना भाऊ माझ्या वर गेलो म्हणजे फिरायला एन्जॉय साठी आलेलो माथेरान साईडला. म्हणजे भाऊ मी इथे जातो पण जस्ट मला शेलूला राहतो. आणि माझा भाऊ बोलला दारूस पकवला इथेच आहे. मग मी स्पेशल ना तुझा भाऊ बनवतो भेटायला आलो खाली. भावाच्या पेजला पण फॉलो करा